काय झालंय मला नाही सांगणार? काय होतं की जेव्हा तुम्ही एकाच गोष्टीची 2-3 व्हर्जन्स ऐकता आणि ती एकमेकांना छेद देणारी असतात मग तुमचा गोंधळ होतो की त्यातलं कुठलं बरोबर कुठलं चूक. तू काय बोलतोयस मला काहीही कळत नाहीये. मनात संशय निर्माण झाला की काय करावं अनन्या? चौकशी करावी. आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल किंवा ज्या गोष्टीबद्दल संशय आला आहे तो योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी आणि अशा वेळी कानांपेक्षा डोळ्यांवरती जास्त विश्वास ठेवावा. आय थिंक यू आर राईट. काय झालं ड्रॉइंग कॉम्पिटिशन? काय सांगते आई इंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज. वा कॉंग्रॅच्युलेशन. हिचा नाव म्हणे रॉन नावाचा एक काल्पनिक पेट आहे. रॉन नाव का सांगू? कारण हॅरी पॉटरचा बेस्ट फ्रेंड रॉन असतो आणि माझा पण बेस्ट फ्रेंड रॉन आहे. हे सगळं सरांना कळाल्यावर ते भलतेच इम्प्रेस झाले. म्हणाले मिसेस वनारसे तुमच्या मुलीच्या हातात नुसती कलाच नाहीये तर ती भलतीच क्रिएटिव्ह इमॅजिनेटिव्ह आहे. तिला जेजेला घाला तुम्ही. आणि त्यांचं तर म्हणणं आहे की आपण आत्तापासूनच हिला ड्रॉइंगचं पेंटिंगचं फॉर्मल ट्रेनिंग सुरू करायला पाहिजे. बोल काय झालं? अगं तुझा फोन नाही भेट नाही म्हटलं मग आपणच फोन करावा. सगळं ठीक आहे ना ग? आत्ताच देवीला शाळेतनं घेऊन आले. तिला इंटर स्कूल ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळाले. अरे वा क्या बात है. वडिलांवर गेली म्हणजे? तुला काय माहित विक्रमचं ड्रॉइंग चांगलं आहे? अगं माठे आर्किटेक्ट आहे ना तुझा नवरा मग त्याचं ड्रॉइंग चांगलं असणारच. बरं झालं वडिलांवरच गेली. सगळ्यांचं म्हणणं आहे तिला योग्य ट्रेनिंग मिळालं तर खूप पुढे जाईल ती. हे तुला खरं सांगू का मला ना जायच्या आधी एकदा तुझ्या मुलीला पाहायचं आहे का? हे शक्य नाहीये पण का शक्य नाही? नको नाही ना. अगं तुलाच मला भेटायला येताना घरच्यांशी खोटं बोलावं लागतं त्यात आणखी अविनाश. नाही ना कधीतरी माझा एकच जाणं. आज सकाळी आमच्या टीचरांनी आम्हाला जॉय ऑफ गिव्हिंग याच्याबद्दल सांगितलं. त्याच्यामध्ये सगळे एनजीओ मधली माणसं एकत्र येऊन गरीब आणि अनाथ मुलांसाठी खेळणी कपडे पुस्तकं असं सगळं डोनेट करतात. ग्रेट. आणि म्हणून ह्या वर्षी मी ठरवलंय मी त्यांना सॉफ्ट टॉयज देणार. आणि आमचा जो मैत्रिणीचा ग्रुप आहे ना शाळेमध्ये आम्ही सगळ्यांनी हे पण ठरवलंय की मागच्या वर्षीची सगळी पुस्तकं आम्ही त्या मुलांना ह्या वर्षी डोनेट करणार. आय एम प्राऊड ऑफ यू. आजपर्यंत आपल्या लोकांवर संशय घेण्याचे प्रसंग आले होते पण मला एवढं गिल्टी कधीच वाटलं नाही जेवढं आज वाटतंय. विक्रम तू सरळ साध्या सोप्या शब्दात सांगशील का की काय झालंय? मी आज अविनाशकडे गेलो होतो. थँक्यू. सॉरी मी ओळखलं नाही आपल्याला. मी अविनाशचा मित्र अभिनय. तुम्ही अविनाशचे मित्र म्हणजे? कॉलेजात होतो आम्ही एकत्र. अच्छा नाव काय म्हणालात तुमचं? विनय. त्याचं काय आहे अविनाशचा मित्र परिवार इतका मोठा आहे की त्याच्या सुद्धा लक्षात राहत नसेल कोण कुठला. शेवटचं तुमचं बोलणं कधी झालं होतं त्याच्याशी? 8 दिवसापूर्वी. मग त्यानं तुम्हाला सांगितलं नाही तो मेलबर्नला आहे म्हणून? मेलबर्नला? हो गेले 15 दिवस तिथेच आहे तो आणि 2 महिन्यापासून ऑस्ट्रेलियात आहे. किती दिवस झाले तो भारतात परत आलाच नाहीये. ऍक्च्युली त्याचा नंबर मिळाला म्हणून मी फोन केला होता. म्हटलं या भागात कधी आलो तर घरी येईल. बरं झालं आलात. माझाही तेवढाच वेळ जातो चांगला. हो एकटीला घर खायला उठतो. हो ऍक्च्युली परवाच अविनाशचा विषय निघाला. आमची ती ही आहे ना काय तिचं नाव ही नैना वनारसे. नैना भेटली ती का? ओळखते ना मी तिला चांगलीच ओळखते. बरं अविनाशला तुमचा काही निरोप द्यायचा असेल तर सांगा मी देईन त्याला. तिचं नाव घेतल्यावर अपसेट झालात तुम्ही. मला माहिती आहे तिच्यामुळे.
अपसेट काय व्हायचंय? झालं गेलं गंगेला मिळालं. पण त्या मुलीची काहीच चूक नव्हती त्यात. तुम्ही त्यावेळेला कॉलेजमध्ये होता ना, तुम्हाला माहीतच असेल सगळं. त्यांनी लग्न न करण्याचं काही कारण? वेळच नाही म्हणतो. बरं, रात्री त्याचा फोन येईल तेव्हा मी सांगेन त्याला विनय येऊन गेला म्हणून. हो नाही, नको नको, मीच फोन करेन. इनफॅक्ट सरप्राईज देईन मी त्याला. पुन्हा या भागात आलात तर नक्की या. नैना कधी भेटली तुम्हाला तर तिला माझा आशीर्वाद सांगा. वनारसे झाली नाही का ती आता? 15-16 वर्ष झाली तिला बघितलेला. मला माफ कर, मी संशय घेतला तुझ्यावर. गुंतता हृदय